लाडक्या बहिणींनो, फक्त एक मिनिट इकडे पहा. तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे ना? तुम्हाला मे महिन्याचे 1500 प्लस जून महिन्याचे 1500 रुपये, या 2 महिन्याचे 1500 मिळून 3,000 रुपये पाहिजे ना? तर हा व्हिडिओ बघा. हे पहा, 3,000 रुपये वाटप. हो, सर्व जिल्ह्यात. लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यात आता वाटप सुरुवात झालेलं आहे पुन्हा एकदा. आणि जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांना पुन्हा हप्ता. तुम्हाला पहिले मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळाले होते, बरोबर? आणि आता पुन्हा 3,000 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत ही अपडेट ऐकून. आता बघा, किती बहिणींना हप्ता आला आणि किती बहिणींना अजून आलेला नाही ते सांगतो. तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर नाही कमेंट करा. आणि तुम्हाला हप्ता आला नसेल ना, तर आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता हप्ता जमा होणार आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणीच सांगणार नाही अपडेट. सर्वप्रथम माझ्याकडे आलेलं आहे अपडेट. व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व सांगतो एकदम सिंपल, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा आता संपूर्ण माहिती एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये. हा तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते. परंतु आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचे पण 1,500 रुपये म्हणजे मिळून 3,000 रुपये वाटप. तर ही अपडेट ऐकून सर्व लाडक्या बहिणी एकदम खुश झालेल्या आहेत. आता महत्त्वाचं बघा, पहिले तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. आणि महत्त्वाचं तुम्हाला अपडेट मी सांगणार आहे इथे 11,200 रुपये संदर्भात पण. तर आता तुम्हाला 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती तर पाहायला भेटणारच आहे. सोबत तुम्हाला 11,200 रुपये संदर्भात पण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. ओके, बघा आता संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे बघा, जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला, परंतु मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या होत्या. आणि अखेरकार चिंता मिटलेली आहे. सर्व चिंता लाडक्या बहिणींची मिटलेली आहे. कारण राज्य सरकारने निर्णय आता घेतलेला आहे. 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार की 1 महिन्याचा हप्ता मिळणार या संदर्भात जी चर्चा सध्या चालू होती, ती चर्चांना आता पूर्णविराम पाहायला मिळत आहे. 3,000 रुपये संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पहिले काही गोष्टी मी सांगत आहे त्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. मग तुम्हाला पुढे अजून महत्त्वाची माहिती देतो. हे बघा, जवळपास 81 लाख बहिणींचा हप्ता बंद कशामुळे झाला हे तुम्हाला माहितीच आहे, पुन्हा सांगण्याची गरज नाही. परंतु मी तुम्हाला इथे एक गोष्ट अजून सांगत आहे की 81 लाख बहिणींचा हप्ता जो बंद झालेला आहे ना, तर अजून लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार म्हणजे हा आकडा अजून वाढणार. 81 लाखपेक्षा हा आकडा अजून वाढणार आहे. परंतु एक महत्त्वाची दिलासादायक बातमी अशी आलेली आहे की ई-के-वाय-सी संदर्भात शासन पुन्हा ई-के-वाय-सी सुरू करणार अशी देखील माहिती मिळत आहे. हो, कारण भरपूर बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही आणि ई-के-वाय-सी केली नाही म्हणून त्यांचा हप्ता बंद झाला. आणि ते पात्र असून त्यांचा हप्ता बंद आहे. पात्र असून देखील हप्ता बंद आहे, त्यामुळे त्या बहिणींना पुन्हा संधी द्यायला पाहिजे अशी मागणी होत होती. आणि अखेरकार इथे बोललं जात आहे की पुन्हा एकदा ई-के-वाय-सी सुरू होऊ शकते. आता ती कधी सुरू होणार त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. परंतु आता जी माहिती आपण बघणार आहोत 3,000 रुपये वाटपची, तर ही अपडेट ऐकून तुम्ही सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. हो, 23वा हप्ता आणि 24वा हप्ता आहे म्हणजे मे आणि जून या 2 महिन्याचे हे 3,000 रुपये वाटप आहेत लाडक्या बहिणींनो. चला फायनली आता या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता लक्षपूर्वक बघा, पुढील 1 मिनिटात किंवा 30 सेकंदात तुम्हाला जबरदस्त अपडेट पाहायला भेटणार आहे. लक्षपूर्वक बघा आता. तर सर्व लाडक्या बहिणी एकच प्रश्न विचारत होते की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार. बघा, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर शिक्कामोर्तब आज होणार आहे. आणि आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय होणार आहेत. पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरू करायची का यावर पण निर्णय होणार आहे. आता महत्त्वाचं, निधी कधी वर्ग होणार. बघा, जे काही मंत्रिमंडळ बैठक आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी समाज कल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यावर चर्चा होईल. आणि कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा करावेत याचीही चर्चा होणार आहे. परंतु हे बघा, चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे, ही तर सोडा. परंतु एक अपडेट असे आले ना की खुश होणार तुम्ही. जून महिन्याच्या अखेरीस बघा, जून महिन्याच्या अखेरीस वट पौर्णिमा आहे. आणि त्या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार इथे 1,500 रुपयाचा हप्ता जमा करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, पहिले सांगण्यात आलं की 10 जूनच्या पहिले हप्ता जमा होईल, परंतु 10 जूनच्या पहिले काही हप्ता जमा झाला नाही. आता बोललं जात आहे
काय बोललं जात आहे, की तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे या महिन्याच्या शेवटी 1500 रुपये जमा होतील. आता बोलण्यात आलं होतं, की 3000 रुपये मिळतील म्हणजे मे आणि जूनचे. परंतु ज्या पद्धतीने बोलण्यात आलं, परंतु हे संपूर्ण डिपेंड आहे निधीवरती. निधी जरी 2 महिन्याचा आला तर 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये मिळतील. निधी फक्त एक आला म्हणजे एका महिन्याचा निधी आला तर मग 1500 मिळतील आणि महत्त्वाचं बघा मागच्या वेळी जे 3000 रुपये तुम्हाला देण्यात आले होते, ते 2 महिन्याचे हप्ते थांबलेले होते. त्यामुळे 2 महिन्याचा 730 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन आला होता. परंतु यावेळेस फक्त मे महिन्याचाच हप्ता थांबलेला आहे. जून महिना तर आता सुरूच आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता जून महिन्यात न भेटता जून महिन्याचा जुलैमध्ये हप्ता मिळेल. त्यामुळे राहिला फक्त मे महिन्याचा हप्ता. त्यामुळे मे महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत तेच फक्त तुम्हाला वाटप होणार आहेत. 3000 रुपये नव्हे. आलं तुमच्या लक्षात? चला ठीक आहे 1500 रुपये का येऊ, परंतु 1500 रुपये कधी मिळणार मग? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याची तारीख पण सांगतो. वटपौर्णिमा सांगितलेलं नाही, तुम्हाला तारीख दाखवतो बघा आता स्क्रीनवरती. हे पहा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? राज्यातील तब्बल 1,66,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि या महिलांच्या खात्यावर प्रति महिना 1500 रुपयाचा लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाभ जमा होऊ शकतो आणि असे म्हटले जात आहे. त्यामुळे 20 जून नंतर हे बघा 20 जून नंतर महिलांच्या खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. आणि 80 लाख महिलांचा 1500 रुपयाचा लाभ बंद झाला आहे. बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट 20 जून नंतर बोललं जात आहे. 20 जून नंतर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी 1500 रुपयाचा हप्ता जमा होईल आणि तो फक्त मे महिन्याचाच हप्ता जमा होणार आहे एवढं लक्षात ठेवा. ओके. चला ठीक आहे पुढे बघा. हा तर मी तुम्हाला इथे मे महिन्याच्या 1500 रुपये संदर्भात अपडेट दिली. 3000 रुपये नाही मिळणार मागच्या वेळी जसे मिळाले तसे तर या सध्या पॉसिबल नाही, फक्त 1500 रुपये पॉसिबल आहेत. आणि 20 जून नंतर हप्ता येईल असं आता बोलण्यात येत आहे. परंतु मी तुम्हाला बोललो 11,200 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण समजून घ्या. 11,200 रुपये जे काही अपडेट आहे हे सोन्याचे भाव आहेत. सोनं भाव. तर सोन्याचे भाव पण याच व्हिडिओमध्ये सांगून टाकले. तर 11,200 रुपये जो काही आज भाव सोन्याचा पाहायला मिळत आहे, तर हा 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे. तुम्हाला मी 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा रोज भाव सांगतो, परंतु 18 कॅरेटचा सांगत नाही. त्यामुळे आज 18 कॅरेटचा सांगून दिला. 11,200 रुपये भाव आहे. जर आज तुम्ही 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले 18 कॅरेटमध्ये, तर तुम्हाला 11,200 रुपये मोजावे लागतील. ओके. चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये 11,200 रुपये संदर्भात सोन्याचे भाव संदर्भात पण अपडेट दिली आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण अपडेट दिली. हे बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता लवकरच जमा होणार आहे. बोललं तर जात आहे 20 जून नंतर, परंतु बघू त्या पहिले जरी हप्ता जमा होण्याचे काही अपडेट आले तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते, नवनवीन माहिती पाहायला मिळत असते. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि माझी एकच विनंती आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.